आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा हा विशेष मान सन्मान सोहळा आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. चला पुढची लढत एका बाजूला जसमीत इलेवन नितलस आणि त्यांना फाईट करेल जय मल्हार खोनीसी. प्लेइंग इलेवन घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपल्याला संघ नितलस पाहायला मिळतोय. राहुल काटे अँड टीम, मग अतुल काटे असतील त्यांचं आपण सरच हार्दिक स्वागत करूयात. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत 5 षटकांची मॅच. खारघर संघ लक्ष असू द्या, आपण वेळेवरती उपस्थित राहायचंय संध्याकाळच्या सत्रामध्ये. चला 2 बॉल चॉईस करा कोणी संघ. साजिद मडवी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर तुम्ही या. आज खरतर कॉमेंट्री डिपार्टमेंट मध्ये आपण पाहतोय साजिद मडवी जोडलेत आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांचा आज आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. बोलूयात मॅच कडे, जिथे एका बाजूला जसमीत इलेवन नितलस संघ त्यांना फाईट करत असताना संघ पाहायला मिळतोय जय मल्हार खोनीसी हा संघ एकमेकांविरुद्ध पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये 8 संघ एकमेकांविरुद्ध लढत करतील. त्या पहिल्या 4 संघांमधून खरं तर MK5 शिवशक्ती खारघर या संघानं बाजी मारली आहे सुपर 4 साठी. आता सामना आपल्याला पाहायला मिळतोय जसमीत इलेवन नितलस त्यांना फाईट करत असताना खोनीसी संघाकडून इथून सलामी वीर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती करण आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती विकी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अतुल काटे, गोलंदाजी ट्रॅक वरती करण ठोंबरे आणि विकी ठोंबरे अशी सलामीवीर जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द प्लेस, प्ले अ गुड गेम. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव अवांतरचा इशारा येतोय. वाईड बॉलचा अनिल टेंबे सर यांचा हा बॉल वाईड आहे आणि इथून खरं तर एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात ऍड केली जाईल. आणि कोणी संघ सुद्धा या सामन्यांमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री याही संघाची आता वामनच्या संघाची सुद्धा वाईल्ड कार्ड एंट्री होती, मात्र ते मागच्या मॅच मध्ये सामना गमावला त्यांनी. मात्र आता कोणी संघाचं काय होत आहे, वाईल्ड कार्ड एंट्रीचा खरं तर इतिहास राहिला टेनिस क्रिकेट जगतामध्ये. जेव्हा जेव्हा ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री भेटते ना, तेव्हा 70% वाईल्ड कार्ड एंट्री वाले जिंकतात. फटका पसलाय, हवेमध्ये चेंडू आहे, तिथे पकडलाय जाईल. पहिली विकेट डाऊन. पहिला फलंदाज मारीचा अंत होतोय करण ठोंबरे. थँक्यू डीजे. सन्माननीय आमचे गुरुनाथजी भोईरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं मानधन लाभलंय. त्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार व्यक्त करूयात. वळूयात मॅच कडे, जिथे पहिलाच धक्का लागलाय खोनी संघाचा. फलंदाज करण ठोंबरे बाद झालाय. नवीन फलंदाज आता फलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळेल आर्यन ठोंबरे. हा नवीन फलंदाज आपल्याला
फलंदाजी मार्कवरती मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळेल. समोर अतुल काटे हा मोठा गोलंदाज आहे, हा प्रमुख आश्रय नितल संघाचा आणि त्यानं पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. एक धाव तिकडे जमा केली जाते आणि धाव पुस्तकावरती तिथे एक धाव तिथे प्राप्त केली जाते अतिरिक्तच्या स्वरूपात आणि एक विकेट मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल अतुल काटे याचा फक्त दिशा दिली आहे, चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे अंपायर चेक करतील षटकार आहे की चौकार आहे, या चेंडूवरती कोणता नंबर येईल. थँक्यू डीजे. लाईव्ह मध्ये चेक केलं जाईल की हा षटकार आहे की चौकार आहे, कारण तिकडे समजला नाही पंचांना षटकार आहे की चौकार आहे. हे लाईव्हच्या माध्यमातून तिथे चेक केलं जाईल. चला तिथे डिसिजन पेंडिंग आहे, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तिथे चेक केलं जात आहे. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, तो चौकार आलाय. चौकाराने ते स्वागत केलं आर्यन ठोंबरेनं. पुढचा बॉल फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी नाही. अजून एक विकेट डाऊन, अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर आर्यन ठोंबरे. थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 धाबा फक्त धाव पुस्तकावरती. लक्ष असू द्या, आपण स्पीडअप करा, कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे, त्यामुळे वारंवार कॉल करायला लावू नका, आपण स्पीडअप करायचं आहे. पुढचा बॉल अतुल काटे हा वेगवान गोलंदाज आहे, मात्र तिथे दिशा भटकतोय. वाईडचा इशारा आलाय अनिल टेंबेसर यांचा. अजून एक अमांतर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजून एक धाव आपल्याला ऍड केली जाईल ते धाव पुस्तकावरती. 6 धावा धाव पुस्तकावरती. नवीन फलंदाज हर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, सेकंड स्लिप मध्ये अडवणी केली गेली, मिळेल फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचला 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 7 धावा धाव पुस्तकावर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतुल काटे गोलंदाजी ट्रॅक वरती, तेज तर्रार वेगवान गोलंदाज आहे. तिकडे डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. हे पहिलं षटक सुरू असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 7 धाबा धाव पुस्तकावरती लगवल्या जात आहेत. समोर विकी ठोंबरे, हर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती. आणि 5 षटकांचा खेळ संपला, 5 चेंडूंचा खेळ संपला आणि 7 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल
पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे. मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉग ऑफला ठोकला हा शेवटच्या बॉल वरती षटकार. थँक्यू डीजे. चला नितल्या संघ आपण बेल वाया घालू नका. अनिल टेंबे सर तुम्ही तिथे बेलेचं बंधन द्या त्यांना. 4 षटक आपले 20 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजेत, अन्यथा त्यांना लगेच पेनल्टी पॅनलाइज करा. प्रमोद पावशे हा नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. मलिंगा म्हणून ज्याची ओळख आहे तो आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. चला गोलंदाज चेंज झालाय पुन्हा एकदा. आता गोलंदाजी ट्रॅक वरती येईल साहिल काटे. साहिल दरे आता गोलंदाजी ट्रॅक वरती येईल. प्रमोद पावशेची निवड केली होती, मात्र तिकडे कर्णधाराचा निर्णय आला की आपण प्रमोद पावशेला नंतर षटक हाताळण्यासाठी देऊ. आलाय काय कमालीची गोलंदाजी आहे. पहिल्या खरं तर 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर परत एक षटकार आणि 2 डॉट बॉल. या षटकामध्ये 18 धावा साहिलनं खर्च केला. संघ जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धाब्यांवरती. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच. 2 षटक झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव पुस्तकावरती. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच. 2 षटक झालेत. 31 धावा धाव पुस्तकावरती. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती प्रमोद पावशे. मलिंगा आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. मलिंगा स्टाईलनं जो गोलंदाजी करतोय, मंत्रमुग्ध सोडणारी गोलंदाजी त्याची कित्येक मैदानावरती आपण पाहिली आहे. तो गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल पहा. आडव्या बॅटनं तिथे फक्त दिशा दिली आहे. लॉग ऑन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलत आहेत, फेकतायत. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतो. आता धाव पुस्तकावरती 32 धावा जोडल्या जात आहेत. पहिलं सत्र सुरू आहे. शांततेनं एक क्रिकेट सुरू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आज मेगा फायनलचा दिवस. या स्पर्धेचा 2 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल लोअर फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहे, जज करतील का? केलंय जज, पकडलाय, झेल संपलाय. तिकडे फलंदाज संदेश साळुंकेचा खेळ. पहा काय कमालीची गोलंदाजी. प्रमोद पावशे हे नाव खरं तर खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामधील गोलंदाजी क्षेत्रामधील, आणि त्यानं ही पहिली विकेट मिळवली आहे दुसऱ्या बॉलवरती. धावांचा विचार केला तर 32 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे नितलज संघाची. 5 षटकांमध्ये कमीत कमी धावा प्रयत्न राहिला नितलज संघाचा. मागच्या षटकामध्ये थोडा मागडा ठरला. गोलंदाज साहिल दरेनं 18 धावा तब्बल खर्च केल्या. मात्र या षटकामध्ये प्रमोद पावशे 2 चेंडू फेकलेत, एकच धाव तिकडे खर्च केली आहे आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल पंचांकडे लाऊड अपील.
पंचांचं बोट आकाशाकडे. LBW ची ही विकेट. फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर. भूषण ठोंबरे च्या पारीचा झाला अंत. वरायला तुला वरायला. थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी सन्मान्य आमचे वासुदेव दादा मडबी यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं मानधन लाभलं. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून विशेष आभार आपण व्यक्त करूयात. ही स्पर्धा आपण पाहतोय श्री गुरुदत्त क्रिकेट संघ तलोजी भोईरपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2026 हे दमदार पर्व आणि 50,000ची ही प्रतियोगिता 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. मात्र जणू की 1 लाखाचं आयोजन आहे की काय. अजून एक विकेट डाऊन. ही पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक प्रस्थापित केले गोलंदाज प्रमोद पावशे. मी आधीच म्हटलं होतं मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करतोय. टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य केलं या गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना. आणि मी जवळपास ही चौथ्यांदा त्याची विकेट हॅट्रिक बघितले माझ्या लाईफमध्ये. मी जेव्हा जेव्हा कॉमेंट्रीला असतो तेव्हा तेव्हा मी प्रमोद पावशेची विकेट हॅट्रिक बघतोच. एकदा रेडगरच्या मैदानावरती, एकदा पालेखुर्दच्या मैदानावरती, एकदा देवीचापाड्याच्या मैदानावरती आणि ही चौथ्यांदा तलोजाच्या मैदानावरती प्रमोद पावशेची विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. कारण या गोलंदाजाकडे तेवढी क्षमता आहे आणि तेवढी ताकद आहे आणि त्याच रीतीनं हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करतोय आणि ही विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी. 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहेत. पुढचा बॉल. अजून एक विकेट. 4 चेंडू आणि 4 लागोपाठचे धक्के प्रमोद पावशेने दिलेत कोणी संघाला. अजून एक फलंदाज नितीन फुलोरे च्या पारीचा झालाय अंत. थँक्यू सो मच. 5 चेंडू प्रमोद पावशेने डिलिव्हर केल्यात. मात्र धाव खर्च केली फक्त सिंगल आणि 4 विकेट त्यानं प्राप्त केल्यात. काय कमालीची गोलंदाजी आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारी मंत्रमुग्ध गोलंदाजी प्रमोद पावशेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये 5 विकेट हॉल. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो प्रमोद पावशेसाठी. जर गोलंदाजी आवडली असेल तर 5 चेंडू आणि 5 विकेट त्यानं मिळवलेत. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. थँक्यू डीजे. 7 विकेट मैदान 8 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत जरूर. मात्र ओपनिंगला जो फलंदाज आला होता सलामी वीरसाठी विकी ठोंबरे तो मैदानाच्या आतमध्ये अजून तंबू ठोकून बसलाय. मात्र इथून मोठे फटके खेचावे लागतील. 3 षटक झाले. 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात फक्त धाबा झाल्यात 32. पहिलं पूर्वार्ध सुरू आहे इथे आणि अजून विकी ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये आणि यश मात्रे फलंदाजी ट्रॅकवरती.
चला नेक्स्ट मॅच फर्स्ट कॉल असेल, हा पहिला कॉल असेल. सांगडे संघाचा संघनायक आणि बाबदेव पाली संघाचा संघनायक. आपण रिपोर्टिंग करायचं इनिंग्स ब्रेकमध्ये. हा पहिला ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामधील साखली फेऱ्यातील शेवटची लढत. एका बाजूला असेल बाबदेव पाली, त्यांना फाईट करेल सांगडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. आपण नाणेफेकी करण्यासाठी इनिंग्स ब्रेकमध्ये यायचंय. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय अतुल काटे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल काटेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल चौथ्या षटकामधील समोर विकी ठोंबरे आडव्या बॅटनं तिथे फक्त चेंडूला दिशा दिली आहे. फक्त मिळेल एकच धाव, सिग्नलला प्राधान्य दिलं जात आहे. सन्माननीय आमचे जीवनजी कणव यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सर हार्दिक स्वागत. धाव पुस्तकावरती 33 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. इथून आता लाईन चेक केली जाईल, मात्र डॉट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. डॉट बॉल आलाय. 3.2 षटक संपले, 33 धाबा फक्त धाव पुस्तकावरती. थोडासा बॅकफुटलाय कोणी संघ. मोठं टार्गेट सेट करायचं होतं. सुरुवातच दमदार राहिली नाहीये. आता 8 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत तब्बल आणि 33 धाबा धाव पुस्तकावरती. समोर तेवढाच ताकदवर आपल्याला संघ पाहायला मिळतोय जसमित 11. इथला संघ फटका तेवढाच सुंदर आहे. फाईनला दिशा दिली आहे. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक होते, मात्र त्याच्या डोक्यावरनं 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती 39 धाबा जोडल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 39 धाबा धाव पुस्तकावरती. 8 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि त्यामधील 5 विकेट एकट्या प्रमोद पावशेनं मिळवले. तिथून फटका फसलाय. हवेमध्ये आहे चेंडू, पकडलाय झेल. अजून एक विकेट डाऊन. हा 9व्या क्रमांकाचा विकेट मैदानाच्या बाहेर. आता ऑल आउटच्या उंबरठ्यावरती कोणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल आउट करेल का नितला संघ, हाही प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात असेल डीजे. थँक्यू डीजे. याच दरम्यान ह्या मैदानावरती आगमन झालं आहे सांगडे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जीवन कडव आणि या तळोजे मजकूर गावचे जावई देखील आहेत. तर या आपण कुठे असाल तर मंचावरती याचा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करेन. ओव्हर टू मनोज. थँक्यू सो मच. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. 39 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. काय फटकेबाजी तिथे सुरू होती, मात्र काय गोलंदाजी झाली अतुल काटेची. 3 विकेट अतुल काटेनंही मिळवलेत. 5 विकेट प्रमोद पावशेनं. त्यानं पूर्ण चक्रावून करणारी गोलंदाजी तिथे केली मैदानाच्या आतमध्ये. फटका तेवढाच दमदार आहे. तिथे मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकला आहे. हा 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे. 45 धावा आता धाव पुस्तकावरती. शेवटचा बॉल चौथ्या षटकामधील. इथून आता डॉट बॉल फेकलाय आणि 4 षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9 गाड्यांचा मोबदला आहे आणि धाव पुस्तकावरती 45 धाबा.
विपक्ष सांगडे या दोन टीम्स मध्ये असेल. जे रूल्स पहिल्या राऊंड साठी होते 5 ओव्हरची मॅच असेल. चेंडू फुटला, हरवला, भिजला कोणत्याही क्षणी तर नवीन चेंडू दिला जाईल. यस, टीम सांगडे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि लगेचच नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे आपण देखील. तर थँक्यू मनोज, पहिलं सत्र ज्यांच्या आवाजानं आपण ऐकलं त्यांचं करूया स्वागत आणि जाऊया मैदानाकडे. पहिलं सत्र अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम नितलसची. खास करून प्रमोद पावशे असतील ज्यांच्या माध्यमातून 5 चेंडूवर 5 विकेट, अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. त्यानंतर आता मात्र सलामीसाठी उतरलेली जोडी मैदानामध्ये साहिल दरे आणि राहुल काटे ही जोडी मैदानावरती. नितलास संघ म्हटला सांगडे संघाचा संघनायक आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. येणारे 30 चेंडू आणि 52 धावा, 10.40 रन रेट ह्या धावा जमवायच्या आहेत. मात्र 52 धावा जर रोखायच्या असतील तर मात्र पहिला चेंडू दिशा दिली आहे. चेंडू जातो गॅप शॉट सिलेक्शन, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातो सीमारेषेलगत, चेंडूला फील्ड केलं जातंय. अतिशय चांगले प्रयत्न त्या ठिकाणी, अतिशय चांगले प्रयत्न त्या ठिकाणी झाले आणि मला वाटतं एक धाव सेव्ह केली गेली आहे. यस, पंचांकडनं इशारा आलाय, चेक केलं जाईल कारण स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा महत्वाची आहे आणि इथे कोणावरही अन्याय केला जाणार नाही. त्यामुळे आपण जाऊया माऊली प्रसाद इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून ही वाहिनी अतिशय चांगलं कार्य करतं, त्यांच्या माध्यमातून आपण चेक करूया या चेंडूवर एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. 52 धाव्याचं टार्गेट सेट केलंय, मात्र त्या टार्गेटला रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी, हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण, वारंवार विकेट हे घ्यावं लागतील. विकेटचं सातत्य मैदानावर टिकवावं लागेल, कॉन्फिडन्स लेवल हाय करावा लागेल, तरच या मैदानावरती या धावा रोखल्या जातील. याच दरम्यान महेशजी पाटील तळोजे गावचे समाजसेवक आहेत, त्यांना विनंती असेल की या आपण कुठे असाल तर आपण देखील मंचावरती यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करेन. यस, चेक केलं गेलं आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. चौकार, खराब क्षेत्ररक्षण राहिलं 30 सर्कलच्या आतमध्ये. मात्र आपण बघितलं तर शेवटच्या क्षणाला प्रयत्न भरपूर चांगले होते, मात्र अपयश पदरी पडलं आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजी धारदार आहे. आपण बघू शकतो ज्या प्रकारे म्हटलं होतं की 52 धावा तुम्हाला डिपेंड करायच्या आहेत ना, तर वारंवार प्रेशर निर्माण करावं लागेल, वारंवार डॉट बॉल फेकावे लागतील, विकेटचं सातत्य मैदानावर विकेटचं सातत्य घ्यावं लागेल. या बऱ्याचशा गोष्टी मैदानावरती कोणी संघाला कराव्या लागतील. मात्र राहुल काटे सांगून देतो की आम्ही देखील कमी नाहीये आणि ह्या चेंडूवर येतोय दणदणीत षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवर झालेले मिसफील्ड, कुठे ना कुठे आपण बघितलं तर स्ट्राईक चेंज झाली होती, मात्र मिसफील्डने आलेला चौकार, त्यानंतर स्ट्राईक राहिली राहुल काटेकडं आणि त्यानं ठोकलाय दणदणीत षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावा धापल करते लागल्यात. बिनगडी बाद 10 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. चेंडू पॉवर प्लेचा योग्य वापर राहुल काटेच्या माध्यमातून चेंडू पॉइंट रिजन मध्ये दन 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 करत येणारा हा चौकार. चौकार येतो. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धापल करते 14 धावा. 52 धावा रोखायचे असेल तर पहिल्या 2 पॉवर सर्कलच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे टीम खोनीला. पण तसं काही
घडत नाहीये मैदानावरती, कारण बॅटिंग करतो राहुल काटे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. या षटकामधील येणारा हा दुसरा मोठा फटका, दणदणीत षटकार. चेंडू चेंडू चांगला होता, मात्र प्रत्युत्तर देखील तेवढं चांगलं राहिलं मैदानावरती. राहुल काटेचं अतिशय चांगली फलंदाजी. 20 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय 52च्या रनचेस मध्ये. पुन्हा एकदा दिशा दिली आहे, मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. ह्या चुक्या महागात पडतील टीम खोनीला, कारण तुम्हाला हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील विकेट्स मध्ये, मात्र ते घडत नाहीये मैदानावरती. पहिल्या चेंडूवर देखील आपण मिसफील्ड बघितली, तदनंतर या शेवटच्या चेंडूवर प्रयत्न केले होते चांगले, मात्र अपयश तेथे देखील पदरी पडलं. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती लागली आहे. बिनगडी बाद 21 धावा. थँक्यू. 24 चेंडू आणि 31 धावेची गरज, जी सरासरी 10.40 ची होती ज्यावेळी 5 षटकामध्ये 52 हव्या होत्या. तदनंतर 24 चेंडू आणि 31 धावेची गरज, 7.75 ची सरासरी मैदानामध्ये गाठायची आहे. आता मात्र बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये टीम जसमित 11 नितलास या टीमला राहुल काटे खेळतो वैयक्तिक 21, ज्याच्या बॅटमधनं 6 चेंडू फेस केले आणि 6 चेंडू मध्ये 21 धावा. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग चेंडू, ब्लॅक स्क्रीनच्या वरून येणारा हा दन 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 करत सीमारेषे बाहेर षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावेनं सांगितलं धावसंख्या धावपलकावरती 27 धावा. कुठेतरी कॉन्फिडन्स लूज झाला या टीमचा. पहिल्या फलंदाजी करत असताना आपण बघितलं तर या विकेटवरती नेहमी धावा बनतायत. कालच्या दिवसामध्ये देखील बनल्या, तदनंतर आजच्या काही सामन्यामध्ये देखील बनल्या, मात्र तो प्रेशर या मैदानावरती या टीमवरती मात्र यावेळी मिस्टर स्टॉक आहे. क्षेत्ररक्षण जज करतोय, वेल जज वेल कॅच. फलंदाज होईल राहुल कटे. बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल काटेची विकेट. मात्र राहुलने त्याचं काम पूर्ण केलंय. टीमसाठी जी गरज होती, फ्लाइंग स्टार्टची गरज होती, ती सुरुवात दिली आहे. पॉवर सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये 21 घेतल्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात देखील चांगली केली षटकारानं, आणि तदनंतर मात्र कोटेकावांना कमबॅक केलं गोलंदाज भूषणनं, ज्यानं दुसऱ्या चेंडूवर राहुल काटेला बाद केलं. तदनंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय अतुल काटे, ज्या गोलंदाजानं पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं 2 षटकं हाताळली. अतिशय चांगलं कार्य, त्याच्या माध्यमातून तब्बल 4 विकेट्स घेण्यात आल्या आणि पाचारण केले जातं वन डाऊन साठी बॅट्समन अतुल काटे या फलंदाजाला. उरलेलं समीकरण असेल येणारे 22 चेंडू आणि 25 धाव्याची गरज. समीकरण सोपं झालंय, मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे, त्यामध्ये कुठल्याही स्कोअरची शाश्वती दिली जात नाही. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा जज करतोय, पुन्हा एकदा वेल जज वेल कॅच. बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा झटका. अतुल काटे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी आठवावी लागेल प्रमोद पावशेची, गोलंदाजी आठवावी लागेल अतुल काटेची, ज्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली पहिल्या सत्रामध्ये. त्या प्रकारची गोलंदाजी जर केली या मैदानावरती तर कोणी संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. ती क्षमता या संघामध्ये आहे. बऱ्याचशा क्रिकेट सामन्यामध्ये आपण बघितलं तर हा संघ वर्चस्व ठरत असतो, मात्र या मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये काय घडलं त्याचा विचार न करता सेकंड इनिंग मध्ये आपल्याला काय करायचं या मैदानावरती हे दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळी फक्त आणि फक्त सन्मान.
भाग पाडलाय सन्मान देण्यास, कारण गोलंदाजी तेवढी धारदार होती. गोलंदाज भूषण करवी ज्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर राहुल काटेने षटकार ठोकला होता. तदनंतर कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. उरलेले समीकरण येणारे 20 चेंडू आणि 24 धावेची गरज. स्ट्राईक इन वरती साहिल दरे. यावेळी प्रॉपर टायमिंग चेंडूच्या मेरिटनुसार खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून धन 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 करत सीमारेषे बाहेर षटकार. थँक्यू डीजे. जे मागच्या 4 चेंडूवर कमावलं ते मात्र या चेंडूवर गमावलं मी म्हणेन. कमबॅक केला होता भूषणने देखील, मात्र साहिल हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज, टीम नितलासच्या माध्यमातून अनेक सारे टुर्नामेंट गाजवणारा हा खेळाडू आपलं प्रदर्शन दर्शवतोय. मात्र ह्यावेळी टेक ऑफ झालाय चेंडू पडल्यानंतर आणि ह्या षटकातील येणारा हा शेवटचा निर्धाव चेंडू. षटक संपन्न झाले, 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. सांघिक धावा धावपलकावरती लागल्यात तब्बल 34 धावा. उरलेले समीकरण येणारे 18 चेंडू आणि 18 धावेची गरज. थँक्यू. पॉवर सर्कलचं जे रेस्ट्रिक्शन होतं ते मात्र आपण आता बघतोय. 5 क्षेत्र 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि 18 चेंडू 18 धावा रोखायचे आहेत. गोलंदाजी चांगली करावी लागेल, कमबॅक करावा लागेल, मैदानावरती विकेटचं सातत्य ठेवावं लागेल. मात्र ते घडून देईल का टीम नितलास, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगला खेळ राहिलाय, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगली फलंदाजी आपण बघितली आहे. मात्र तोच संघ हावी होत असताना यावेळी मिस्टायमिंग स्ट्रोक चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, चेंडूला फील्ड केले जात आहे. तोपर्यंत सिंगल. या सिंगलच्या मदतीनं सांघिक धावा धावपलकावरती लागल्यात 35 धावा. साहिल दरे दिनेश पावशे ही जोडी मैदानामध्ये आपल्या संघाला तारत असताना आपण बघू शकतो. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम जसमीत 11 नितलस. मात्र गोलंदाज सज्ज झालाय कुंदन. साहिल काय जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानावरती. ज्या साहिलनं आल्या आल्या षटकार ठोकला होता त्या साहिलनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. ज्या क्षणी त्याला स्ट्राईक मिळाली त्या क्षणी त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. यावेळी चेंडू जातोय सीमारेषे बाहेर षटकार. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न या मैदानावरती टीम नितलासच्या माध्यमातून आपण बघू शकतो. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त बॅटिंग साहिल दरेच्या माध्यमातून. यावेळी येणार हा षटकार. सांघिक धावसंख्या 6 ने वाढती आहे. धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 47. उरलेलं समीकरण फक्त आणि फक्त 5 धावेची गरज. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे टीम नितलासनं. ज्या क्षणी गोलंदाजी करत होता त्यावेळी चांगली गोलंदाजी केली, तदनंतर फलंदाजी आली आणि आपण बघतोय राहुल काटेने सुरुवात केली आणि तदनंतर फिनिश करत असताना एक फ्लाइंग फिनिश आपण म्हणू शकतो फलंदाज साहिल दरेच्या माध्यमातून. मात्र गोलंदाज कुंदन ज्याच्यावर विश्वास दाखवला होता मात्र खराब गोलंदाजी आपण म्हणू शकतो. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडघे टेकून शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू येतो डीप फाईन लेग रिजन मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती झाली 49. उरलेले समीकरण फक्त आणि फक्त 3 धावेची गरज. 14 बॉल 3 धावा, एकतर्फा सामना. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. चेंडू जातो पॉइंट रिजन मध्ये, चेंडूला फील्ड केले जात आहे. तोपर्यंत सिंगल. या मॅच मध्ये मजा नाहीये कारण आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये नितला संघाने गोलंदाजी चांगली केली, तदनंतर सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी देखील तेवढीच सुरेख केली आणि याचंच कारण आपण बघू शकतो. नितला संघ हवी होत असताना चेंडू हवेमध्ये आणि दिनेश पावसे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू.
फक्त आणि फक्त 2 धावेची गरज. 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा एकवटल्यात. सेकंड इनिंग मध्ये चेज करत असताना टीम नितलाच नाही. समीकरण सोपं झालंय. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्स रेडी राहायचंय. टीम सांगडे असतील, टीम जय बापदेव पाली सांगडे बापदेव पाली संघानं टॉस जिंकलाय आणि आपला डिसिजन कळवायचा आणि लगेचच पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचंय. फक्त 2 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती साहिल दरे. पंचांचा इशारा येतो, इट इज अ नो बॉल. मॅच मध्ये मजा नाहीये कारण धावा बनल्या नव्हत्या फर्स्ट सेशन मध्ये आणि त्याचंच कारण कोणी संघाची गोलंदाजी देखील तेवढी खराब राहिली या मैदानावरती आणि फक्त स्कोर लेवल झालाय. फक्त 1 धावेची गरज असेल. यावेळी हेलिकॉप्टर लूक देण्याचा प्रयत्न, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होत नव्हता त्या ठिकाणी साहिलचा. षटकारानं फिनिश करायची इच्छा या मैदानावरती होती, मात्र सिंगल कंप्लीट केली आहे आणि या सिंगलनं नितलास संघ या मॅच मध्ये विजयी संघ ठरतोय. तर कोणी संघ तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल शुभेच्छा आणि पुढच्या सामन्यासाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.